तर हो, आम्ही आलेलो आहे श्री क्षेत्र रायगडावर आणि चाललो आहे आपण आता रोपवेने, कारण सामान खूप आहे आपल्याकडं. तर मागं काकूच्या घरात ठेवलं आहे सामान रिक्वेस्ट करून, फक्त पार्किंगचे पैसे घेतलेत काकूनं. काकू इज सो स्वीट. फर्स्ट टाईम आलो आहे त्यामुळंच रोपवेने चाललो आहे आणि त्यात माझा पाय पण नीट नाही. तो बघूया आता कसा कसा प्लॅन होतो. शुभम सर दुसऱ्यांदा आलेत, मी पहिल्यांदा आलो. काल आम्हाला जंजिरा आणि रायगडाचा प्लॅन होता, पण म्हणलं जंजिरा नेक्स्ट टाईम करू, रायगड करून. आबा पण बोलले की आता तिथं गेलं आहे तर रायगडच करा. हे बघा रोपवे विषय कसं चाललं आहे बघा बाहेर. वेटिंग असतात बोलतात तिथं खूप. बघू आता किती वेटिंग आहे. आता शुभू तर बोलतोय वेटिंग आहे. याला बोलतात नशीब. तिकीटच म्हणजे वेटिंग 3.5 तास आहे. 1 वाजता सगळे तिकीट झालेत, आता वाजलेत 10:30. 1 वाजता ते तिकीट वापस चालू करणार आहेत, रिओपन 1 वाजता चालू करणार. तिकीट किती विकली जातात त्याच्यावर बघणार आणि ते ठरवणार की कुणाला पाठवायचं कुणाला नाही. ह्याला बोलतात नशीब भाई. आता शुभम म्हणतोय पायी पायी जाऊ. पायी पायी जायला काय नाही, पाय खाली ठेवायला लागेल फक्त मला. काय करायचं आता? हां, आणि तिकीटच थांबवलेत म्हणजे द्यायचे, बंदच केलेत तिकीट द्यायची. आणि आता नंबर वेटिंग वा कुठला होता माहिती आहे का? म्हणजे नंबर चाललेला 1035. बाय आता शुभम बोललाय आता आलोय तर मागे फिरणे नाही. आता जायचा विषय, जायचं म्हणजे जायचं चालत. 2 तास लागणार आहेत चालत जायला. चला चालूया. जर महाराजांची हीच इच्छा असेल की भाई तू लेकरा माझ्या चालत आहे माझ्यापर्यंत, तर येणार. मनाची डोक्याची सगळ्याची तयारी झाली आणि आता आपण चाललो रायगड किल्ले. रायगडावर ते पण पायी पायी ट्रेक करून जाणार आहे भाई. आता आलोच आहे, 11 वाजलेच आहेत, तर जायचंच आहे आता. एक बार झालं, एवढंच होतं बोलायचं. आणि मनाची सांत्वना करायला शुभम आहे सोबत. ते म्हणते 1600 पायऱ्या म्हणजे 1.5 किलोमीटर. हे लोक या सगळ्या काकू आजी आई मावश्या डोक्यावर पिशव्या हातात पिशव्या घेऊन चालल्यात भाई. पूर्ण गड चढणार आहे ते. इथनं सुरुवात आहे. महाराजांचं नाव घेऊन करूया सुरुवात. कसं वाटतंय? चढताना बॉडीवरच नाही. अर्धा कंप्लीट 10 मिनिट. बेस्ट. असं मोटिवेशन तुमच्यासोबत असले की काय पाहिजे. आता थोडा पलीकडचा रस्ता बंद आहे त्यामुळे एक दुसरी पायवाट आहे, तिकडून चाललो आहे. 1600 पायऱ्या आहेत. 100 पायऱ्यामध्येच अवस्था गंभीर झाली. 100 नाही 1000 झाल्यात. बाबा हो 1000 झाले म्हणे. काय मोजता तुम्ही? मोटिवेशन चांगलं असतं पण ओव्हर मोटिवेशनने काय होतं माहिती आहे का? कडेलोट. ज्याला तुम्ही मोटिवेशन देताय. जे टोक दिसतंय तुम्हाला तिथं जायचं आहे सर. जसं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीत चालतो का ना, ती फिलिंग आहे भाई. वरती नुसते भगवे दिसतात, लोक दिसतात जागतिक, आणि महाराजांचे नाव घेऊन पुढे चाललेत सगळे. तिथं काम चालू आहे गडाच्या मधोमध. एवढी वजी बिजी घेऊन इथं चालणं अंगावर यायला लागलं आहे. आणि हे लोक इथं कामं करायला लागलेत. मालाच्या पाट्या घेऊन वर चढायला लागल्यात, उतरायला लागल्यात बाई.
चलो पायऱ्या झाल्यात चालू. पण तिथून चालू केलेलं पूर्ण असं हेडं मारून इथून इकडे आता वर. किल्ल्याचा मेन गेट हा महादरवाजा बंद होतो. कार्यक्रम बघून आल्यानंतरला धावत उतरली खाली दरवाजावरती आली. दरवाजावरती होते सांगोजी काटकर. सांगोजी काटकरांना विनवंती करू लागली की माझं तानं बाल घरी रडत असेल, मला खाली जाऊ द्या. सांगोजी काटकर म्हटले तुझी राहण्याची व्यवस्था गडावरती होईल, परंतु तुला आता खाली जाता येणार नाही. ती पुन्हा गडावरती गेली. 100 एकराचा पठार फिरली, तिला कुठे जागा भेटली नाही. या कड्यावरती आली, पायातली चप्पल आणि डोक्यावरली किटली खाली ठेवून महाराजांना सकाळी बातमी कळली. जी माता रात्री दरवाजे उघडायला सांगत होती ती माता काही अजून खाली गेली नाही. महाराजांनी 4 शिपाई तिला गडावरती शोधण्यासाठी पाठवले. उपाशीतानी माता कुठे पडली असेल, चक्कर येऊन पडली असेल, तिला शोधून आणा. 4 शिपाई तिच्या बाळाला पालखी घेऊन खाली गेले, पालखीत बसून गडावरती आणण्यासाठी. खाली गेलेले माता घरामध्ये सापडली. मातेला पाहून माऊली आश्चर्यचकित पडले आणि माऊल्यांना पाहून हिरा आश्चर्यचकित पडले. मी महाराजांची आज्ञा मोडून महाराज खाली आले, महाराज मला काही शिक्षा देतील का काय. आणि माऊल्यांना असं आश्चर्य पडलं की गॅरंटी पत्र दिलं की गडावरती कोणी चढू शकत नाही किंवा उतरू शकत नाही एकदा दरवाजा बंद झाला तर. मग ही माता कुठून आली. तिला पालखीत बसून गडावरती नेलं, साडी चोली देऊन सत्कार केला आणि महाराजांनी विचारलं हिरा तू कोणत्या कड्यावर न उतरली, तो कडा आम्हाला दाखव. महाराजांना ती कडा दाखवते. महाराजांना सांगते महाराज मी या डोंगरावरून खाली उतरून गेले. महाराज म्हटले जशी तू रात्रीच्या वेळी अंधारातून उतरलीस तशी आता आम्हाला दिवसा उतरून दाखव. ती माता रडते असं सांगायला लागली महाराज जेव्हा मी रात्री खाली उतरत होते तेव्हा माझं फक्त बाळ दिसत होतं. आता उतरणार तर आता मला एक दरी एक डोंगर दिसतो, आता उतरणं काही शक्य नाही. महाराजांनी तिला साडी देऊन सत्कार केला आणि महाराजांनी एक नजर हिरोजींकडे टाकली. हिरोजीने गॅरंटी पत्र असं दिलेलं एकदा का दरवाजे बंद झाले तर वरतून खाली येते फक्त पाणी आणि खालून वरती फक्त हवा. हिरोजीने मान खाली घातली. महाराजांनी सांगितलं जा हिरोजी त्या डोंगरावरती जा, त्या कड्याला तासा आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणी बुरुज आणि त्या गावाला नाव दिलं हिरकणी वाडी. त्यावेळची माता जीवाची पर्वा न करता त्या डोंगरावरतून खाली उतरते. एक कल्पना करा आता ब्रेक घेतलाय, थोडं लिंबू पाणी पिऊन पुढे जाऊया. थोडं लिंबू पाणी पिलं बरं वाटलं जरा, कारण एकाच वडापाववर दिवसभर हँड करतोय. शुभू बोललेला की खा बाया खा खा. हे बघा बाई, आता बघा विषय वर. दम लागले की महाराजाचं नाव घ्यायचं, आपोआप चढायची ताकद येते, हिंमत येते. फक्त तिथं जायचं आता 100 मीटर बस. ऐकलं मोटिवेशन. अजून अर्धा तास इथून हा जे सगळं दिसतं ऑलमोस्ट गडच आहे. आलं यस. अजून थोडा, अजून 20 मिनिट ट्रेक, 20 मिनिट अर्धा तास ट्रेक आहे मग गडावर. मस्त असा झरा वाहतोय धबधब्याच्या. आपल्याला आता असं जाऊन इकडं राईट युटर्न. फायनली पहिला दरवाजा आला. इथून थोडंसं वर, तिथून थोडंसं एकदम. येस. पण देवा शपथ सांगतो 4-5 पायऱ्या चढले का ना, 4-5 म्हणतो 21-25, तेव्हाच अवस्था गंभीर झालते. नाही बघा सिद्ध सापडलं इथं. सिद्ध कोण म्हणतं सिद्ध ट्रिपला नाही आहे, सिद्ध ऑलरेडी इथं आहे, झाडावर बसलेलं फक्त. कलिंगड आहे, काकडी आहे, लिंबू पाणी आहे. अर्धे आहेत.
वारा आता तिकीट काढायचं येतं वाटतं. तिकीट चालू झालंय. शुभम गेलाय तिकीट काढायला. बघू आता. फायनली आलोय. शुभमच्या मेहनतीला चीज मिळालं. तिकीट काढली ऑनलाईन. खाली गेलता 1600 पायऱ्यामधल्या 100 पायऱ्या खाली जाऊन वापस तिकीट काढून वापस आलो. हां 10 रुपये वाचले. 10 रुपये वाचले कसे? 20 रुपयाला ऑनलाईन. 20 रुपयाला ऑनलाईन आहे. होय. हो. आणि तर 50 रुपयाला एक तिकीट आहे. 25ला. वाव. संपला विषय. सगळे गव्हर्नमेंट स्कूलचे पोरं. होय. फायनली श्वास आता दिसत असेल का नाही माहीत आहे. तिथनं गड फायनली 2 तासात चढलाय बाई. मोहीम फतेबाई. काय ह्यो आनंद नाही सांगता येणार. डायरेक्ट रायगड येणं आणि रायगड ट्रेक करणं संपला विषय. एवढे स्कूल आलेत ना. 12,473 शाळा तर आजच आल्यात. एवढी शाळा. आणि आपण आलेलो आहे पठारावर. ही बाजारपेठ आहे. बनवलेले निशाण म्हणून काहीतरी आहे. लाईन आहे. लाईनीत थांबूया आणि जाऊया. थांबा आणि दर्शन घेऊया महादेवाचं. आणि हे महाराजांचं पुत्र होतं वाघ्या. आणि हे महाराजांची समाधी आहे इथे. गार वाटते. हे फुटेज आली ना. फुटेज हो का. बस काय पाहिजे अजून आयुष्यात. हा आता महादेवाचं दर्शन झालं. समाधीचं दर्शन झालं. हे जे दिसतंय हे महाराजांचा बेडरूम होता आहे. तिकडं किचन आहे. तिकडं वॉशरूम बाथरूम आहे. ते असे गाईड्स बोलत होते. आता आपण इकडं चाललो. बघू जशी माहिती मिळते तशी. भयानक गर्दी आज. नेक्स्ट लेवल गर्दी.
पाहिले बरोबर मालांच्या समोर बघा, तुम्हाला त्या आडवे धोते दिसत आहेत का? होय. शाळा जास्त आल्यामुळे ना. सुट्टीच्या दिवसात पण शाळा दिसायची. हा ना. फक्त जमा गेलो पळ. स्टोरीज शुभम वगैरे इतर आपटलेलं शुभम मागच्या. पायऱ्यावर नाही, मग खाली खाली काय झालं मग? सांगतो. काय? होय उन्हात. सो फायनली आता पूर्ण गड एक्सप्लोर करून झालाय, पाहून झालाय. बेस्ट एक्सपिरियन्स होता एकदम. म्हणजे जी गोष्ट व्हायची असती ती होतीच. तुम्ही ज्या ठिकाणी जायचं असतं तिथं जाताच. आता उतरतोय खाली, लक्ष दिलं पाहिजे उतरताना, कारण पायाचा प्रॉब्लेम आहे आपल्याला. सो हळूहळू उतरूया आणि भेटूया गाडीवर. चलो. जर इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघताय तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे का ना शुभू? येस, ऑब्विसली करायलाच पाहिजे. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. घरघर वाटते की नाही? तर आता मी घरी आलो आहे आणि हालत खूप खराब आहे. आणि मी गडाबद्दल जास्त माहिती नाही सांगू शकलो, किंवा गडाबद्दल म्हणजे अजून काही. मी फक्त वरती गेलो आणि भारावून गेलेलो. मला काही समजत नव्हतं. फक्त मला म्हणजे मी हरवून गेलेलो रायगडामध्ये. मला काही सुचत नव्हतं. मला फक्त गड बघायचा होता. मला कळत नव्हतं की काय रिॲक्ट करू, माझे रिॲक्शन्स. मी पहिल्यांदा गेलेलो आणि हरवून गेलेलो. पण नेक्स्ट टाईम अजून एकदा मी रायगड करणार आहे, आणि तो फक्त पूर्ण त्याच्यात माहिती असेल पूर्ण. म्हणजे एका एका गोष्टीचं कारण, रिझन हे पक्क मी ट्राय करेन की त्याच्यात असेल. पण तुम्ही जेव्हा पण जाल, तुम्ही भारावून जाल, तुम्ही म्हणजे त्याच्यात गुंतून जाल. असा रायगड आहे. कारण प्रत्येक क्षणाला, सेकंदाला असं वाटतं की तुम्ही महाराजांच्या जवळ आहे. कायम तुमच्या सोबत महाराज आहेत, तुमच्या जवळ महाराज आहेत. त्यामुळे मला काही सुचलं नाही आहे. हा जसाही ब्लॉग बनला आहे, हा प्युअर आणि रॉ ब्लॉग बनला आहे. याच्यात काहीच असं म्हणजे सिलेक्ट करून नाही आहे किंवा डिसाईड करून नाही आहे. ते माझ्या रिॲक्शन, माझ्या भावना ज्या आहेत त्या आहेत.